डबल झाला का हा प्रॉब्लेम? ठीक आहे, डबल झालं एक. आता नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. सोल्युशन. ठीक आहे, आता काय दिलेलं आहे आपल्याला? 3 log ऑफ ॲट बेस 10 2 दिलेला आहे. ठीक आहे, मायनस 1/2 log ऑफ 10 हे log ऑफ 36 ॲट बेस 10 म्हणजे बघा 3 log ऑफ 2 ॲट बेस 10 मायनस 1/2 log ऑफ 36 ॲट बेस 10 प्लस काय दिलेलं आहे इथं 1 दिलेलं आहे. ठीक आहे, मग आता बघा, आता इथं परत आपण काय करणार, हा जो 36 आहे या 36ला कसं लिहू शकतो? 36ला आपण 6 × 6 लिहू शकतो. ठीक आहे, म्हणजेच काय 6चा स्क्वेअर. मग आपण इथं 36च्या जागेवरती 6 स्क्वेअर लिहिणार. आणि इथं हा जो दिलेला आहे 3 log ऑफ 2 ॲट बेस 10 जो दिलेला आहे याला इथं आपण काय करणार, पॉवर रूल अप्लाय करणार. पॉवर रूल काय आपल्याकडं बघा, पॉवर रूल आहे लॉग ऑफ m⁴n जर असेल तर त्याला आपण n × log ऑफ m लिहू शकतो. ठीक आहे, सेम बेसवरती. आता इथं बेस ए आहे, इथं पण बेस काय राहणार, ए राहणार. मग बघा nच्या जागेवरती 3 आहे, लॉगच्या जागेवर लॉग, mच्या जागेवरती 2 आणि बेसच्या जागेवरती 10 आहे. ठीक आहे, हा एक रूल काय करायचा आपल्याला तिथं अप्लाय करायचा. आणि त्याच्यानंतर ना इकडच्या साईडला काय करायचं, रिव्हर्स रूल अप्लाय करायचं. काय करायचं, रिव्हर्स रूल. तर बघा मग आपण इथं फर्स्ट 3 log ऑफ 2 ॲट बेस 10ला रिव्हर्स रूल अप्लाय करणार. ठीक आहे, तर बघा मग आता काय येतं इथं लिहा. ठीक आहे, log ऑफ 2⁵ ॲट बेस 10 मायनस 1/2 log ऑफ 36ला 6चा स्क्वेअर लिहायचं. काय लिहायचं, 6 स्क्वेअर. हा +1 ॲज इट इज. ठीक आहे, इक्वल्स टू, आता बघा 3चा क्यूब जर केला तर किती येतो, log ऑफ 8 येणार. काय येणार, 8 ॲट बेस 10 मायनस 1/2. हा आता 2 काय करायचं, बाहेर घ्यायचा, इंटू 2 log ऑफ 6 प्लस हा 1 तासाच. ठीक आहे, मग बघा आता इथं काय होणार, log ऑफ 8 ॲट बेस 10 मायनस हा 2 काय झाला, कट झाला. म्हणजेच काय राहिलं, लॉग ऑफ, बघा इथं पण बेस 10, इथं पण लिहा बेस 10 6 ॲट बेस 10 प्लस 1. मग बघा आता काय होणार, इथं कोणता रूल अप्लाय करायचा, कोशंट रूल. कोशंट रूल काय आपल्याकडं, लॉग ऑफ m ॲट बेस a मायनस लॉग ऑफ n ॲट बेस a इक्वल्स टू काय येतं, लॉग ऑफ m/n ॲट बेस a. ठीक आहे, तर बघा आता इथं काय होणार मग, इक्वल्स टू बघा लॉग ऑफ बेस 10च राहणार आणि 8/6 होणार. ठीक आहे, +1 ॲज इट इज. मग आता बघा नंतर इक्वल्स टू लॉग ऑफ 10 आणि 8/6 जर गेलं तर इथं काय आहे, 2×3 = 6, 2×4 = 8 म्हणजेच 4/3 येणार. किती येणार, 4/3. ठीक आहे, प्लस 1 तासच. मग आता बघा इथं काय आहे की 1 आहे. मग मी तुम्हाला एक रूल सांगितलं होतं बघा, लॉग ऑफ ए ॲट बेस ए इक्वल्स टू काय राहतं, 1 राहतं. मग म्हणून आपण काय करणार, आता इथं बेस 10 दिलेलं आहे म्हणून आपण इथं पण बेस 10 घेणार. लॉग ऑफ 10 ॲट बेस 10 इक्वल्स टू काय राहील, 1 राहील. कारण कुठल्या पण संख्येचा सेम बेसवरती जर लॉग घेतला तर आपल्याला काय भेटतं, 1 भेटतं. ठीक आहे, मग इक्वल्स टू मध्ये काय येणार, इक्वल्स टू लॉग ऑफ 4/3 ॲट बेस 10 प्लस लॉग ऑफ 10 ॲट बेस 10. आता इथं परत कोणता रूल अप्लाय करायचा, प्रोडक्ट रूल. प्रोडक्ट रूल काय आहे, लॉग ऑफ m प्लस लॉग ऑफ
एन इक्वल्स टू काय येतं लॉग ऑफ एम इंटू एन, काय येतं लॉग ऑफ एम इंटू एन. ठीक आहे. मग आता बघा लॉग ऑफ एम किती आहे, एम इथं 4/3 आहे आणि एन किती आहे 10 आहे. मग काय होणार त्यांचं मल्टिप्लिकेशन होणार लॉग ऑफ 4/3 इंटू 10 आणि इथं काय आहे 10 आहे. ठीक आहे. आणि आता मल्टिप्लिकेशन म्हणजे 4 10 40 होणार लॉग ऑफ 40/3 ॲट बेस 10. ठीक आहे. म्हणजेच आन्सर काय लावलं आपलं लॉग ऑफ 40/3 ॲट बेस 10. ठीक आहे. आपण इथे किती रूल यूज केले तर 1 2 3 4 रूल्स काय केले यूज केले. तर याच्यामध्ये बघा हा रूल तर कॉमनच समजा, त्याच्यानंतर ना मायनसचा क्वोशंट रूल पण कॉमनच आहे आणि प्रोडक्ट रूल पण कॉमन आहे. ठीक आहे. बट हा जो रूल आहे ना हा आपण अकॉर्डिंग टू सिच्युएशन यूज केला. म्हणजेच इथं बेस 10 दिलेला होता म्हणून आपण बेसला 10 घेतलं. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता इव्हॅल्युएट.